आज सकाळी उठून झाडून वगैरे काढून घेतलं, देवपूजा केली आणि काल प्रदोष होता, ते प्रदोष मांडलेली रात्रीची पूजा मी काढून घेतली, पूजा विसर्जित केली आणि नंतर मग आपली देवपूजा करून घेतली. देवपूजा करून झाल्याच्या नंतर स्वयंपाक वगैरे करायचा होता, त्याच्यामुळे मी पूजा वगैरे आवरून घेतली पटकन. स्वयंपाक करायचा होता. आज भेंडीची भाजी आणि चपात्याच करायच्या होत्या, बाकी काही करायचं नव्हतं. भेंडीची भाजी, चपाती, वरण असंच करायचं होतं. त्याच्यामुळे पहिल्यांदा मी भेंडीची भाजी करून घेतली आणि भेंडीची भाजी करण्याच्या आधीच पीठ मळून ठेवलं होतं मी. हे बघा, आपली भेंडीची भाजी झाली. लगेच म्हटलं वरणाला फोडणी देऊन घ्यावं. वरणाला फोडणी देऊन घेतली, चपात्या करून घेतल्या. हे बघा, चपात्या झाल्या होत्या. शेवटची श्रीची साखरेची पोळी चालू होती. नंतर म्हटलं भाजीपाला उद्यासाठी नीट करून ठेवावं, कारण पालेभाज्या खराब होतं. तरी पण खराब झालंच होतं थोडं. आणि श्रीचं बघा हे चौकड निरीक्षण चालू होतं. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना, फुलाचे झाडं, फुलं जे आमचे एवढे मोठे बघितले त्याचं मी फुलं असतानाचं शूट करून टाकते असं म्हटलं होतं त्या टायमाला. हे बघा, आज फुलं तोडण्याच्या अगोदर शूट करून घेतलं. हे बघा किती मोठे फुलं लागतात. हे मी नर्सरीतून आणलं होतं झाड कुंदाचं, 1-1.5 वर्षापूर्वी लावलं होतं. तर हे बघा, याला किती मोठे फुलं लागतात. आता सगळे कामं आवरून झाले होते, शिराळ पडलं होतं मस्त. आणि म्हणलं दुरडीवर झाकण्यासाठी आपण एक कपडा हे करावं. हे ब्लाऊज पीस आहे, याची ही कातरून मी लेस काढून घेतली बाजूला. आणि आपले साधारण लोक असेच करतात, जास्त मोठे असणारे लोक काय काय वापरतात त्याच्यावर झाकायला माहीत नाही मला, पण मी तर अशीच करते. आपलं ब्लाऊज पीस शिवून घेतलं ना, असे 2-3 कपडे मी शिवून ठेवलेले आहेत. म्हणलं एक कपडा तुमच्यासोबत शेअर करावा. हे असं पूर्ण चौबाजूनं कट करून घ्यायचं व्यवस्थित आणि व्यवस्थित धरून ह्याला बाहेरच्या साईडनं असं हातशिलाई मारून घ्यायची. माझ्याकडे मशीन नाही आहे, त्याच्यामुळे मी हाताने शिवते. बाहेरच्या साईडने बघा अशी व्यवस्थित हातशिलाई मारून घ्यायची 3 बाजूने. एक बाजूला काय समजा आपलं घडी मारलेली असते, त्याच्यामुळं 3 बाजूला असं शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. आणि पूर्ण शिवून झाल्याच्या नंतर थोडीशी जागा सोडायची कोपऱ्याला, म्हणजे आपल्याला ते उलटं करता येईल. हे बघा, ह्या इथून आता मधली साईड बाहेर काढून घ्यायची. हे पूर्ण बाहेर काढून घ्यायचं, म्हणजे आपली हातशिलाई दिसणार नाही. पूर्ण बाहेर काढून घेऊन परत ते हातशिलाईची जेवढी भाग असतो ना, तेवढा मधल्या साईडनं घालून परत ती व्यवस्थित शिवून घ्यायचं, साधी शिलाई मारून घ्यायची. तर आजपुरतं एवढंच. कसा वाटला आपला ब्लॉग कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता ते पण सांगा. बाय. आजपुरतं एवढंच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.